नमो बुद्धाय. जय भीम. बुद्ध वंदनेला आणि धम्म पठनाला आपण सुरुवात करूया. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तम् अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावत संघो संघं नमामि. ओकास वंदामि भन्ते द्वारतोयनं कथं सभम अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतोयनं कथं सभम अपराधं क्षमतु मे भन्ते. तथियंपि ओकास वंदामि भन्ते द्वारतोयनं कथं सभम अपराधं क्षमतु मे भन्ते. ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. द्वितीयंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. तथियंपि ओकास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि. अनुग्रहं कथवा शीलं देत मे भन्ते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथियंपि बुद्धं शरणं गच्छामि. तथियंपि धम्मं शरणं गच्छामि. तथियंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि. साधु साधु साधु. वनगंधं गुणुपेथं एथं कुसुमसन्तति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं पुय्येन मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायति यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं पूजाभाजनमुत्तमम्. घनसारपदितेन दीप्तेन तं धनशिना तिलोकदीपं संबुद्धं पूजयामि तमोनुन्दम्. सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभुवा धातुवधातु गभ्ये. लङ्काय जम्बुद्वीपे दिदशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धस्य बिम्बे सखलदशदिशे केशलोमादिधातु वन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सभ्यठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिकधातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्ये निशिन्नो सभारि विजयख्खापत्थु सबयूतं सत्था वन्दे तं बोधिपादपम्.
इमये हेते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते इति पिसो भगवार्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुरिसधम्मसारथि सत्था देवमनुस्सानं बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच बुद्धातीताच एच बुद्धानागता पचुपन्नाच ए बुद्धा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं ममम् एङ्किञ्चिरत्नं लोके विद्यति विविधापथु रत्नं बुद्धसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे यो सन्निशिन्नो वरबोधिमूले मारंससेना महन्ति विजत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोको तमुतं पनमामि बुद्धम् स्वाख्यातो भगवता धम्मो सन्दिष्टिको अहकालिको यहि पश्यिको अपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीताच एच धम्मा अनागता पचुपन्नाच ए धम्मा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं संतिदोत्तमं धम्मेयो खलितो दोषो धम्मो खमतु तं ममम् एङ्किञ्चिरत्नं लोके विद्यति विविधापथु रत्नं धम्मसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे अष्टाङ्गिको वर्योपथो जनानं मुखापवेशा उजुगुवमग्गो धम्मं आयं सन्तिकरो पनिथो नियानिको धं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावतसङ्गो उजुपटिपन्नो भगवतो सावतसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावतसङ्गो सामीचिपटिपन्नो भगवतो सावतसङ्गो हरिदं चत्तारि पुरिसयुगामि अट्ठपुरिसपुग्गला एष भगवतो सावतसङ्गो आहनयो पाहनयो दक्षिणयो अञ्जलिकरणयो अनुत्तरो पुय्यङ्खेतं लोकसारथि सङ्घं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच सङ्घातीताच एच सङ्घा अनागता पचुपन्नाच ए सङ्घा वन्दामि सब्बधा नत्थि मे शरणं आयं सङ्गो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं संतिदोत्तमं सङ्गेयो खलितो दोषो सङ्गो खमतु तं ममम् एङ्किञ्चिरत्नं लोके विद्यति विविधापथु रत्नं सङ्गसमानत्थि तस्मा स्वत्थि भवन्तु मे सङ्गो विशिद्धो वरदक्षिणीयो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हेनेखि समेधिपथो अनासो तं पनमामि सङ्घम् इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या सङ्घं पूजयामि अद्धायिमाय पटिपथ्या जातिजरा मरणं महापरिमुञ्चसामि इमे न पुय्यङ्कमे न मामे बाले समागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपथ्या देवो वसन्तु कालेन सस्यसम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सकलबीजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्ही साधु वरदान तुम्ही अद्य कुलभूषण तुम्ही भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्य संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा
पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धरा भगवंता आमचा खरा भक्त काजा 14 संगरी शास्त्र न धरिता करी कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळीता उजळल्या अंगतिका मार्गे साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती महामानव बोलती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा भीमराजा भीमराजा। आज आपण पाहणार आहोत भाग दुसरा, परिव्राजकांची धम्मदीक्षा, सारनाथ येथे आगमन। आपल्या धम्माचा उपदेश करण्याचे ठरविल्यानंतर बुद्धांनी स्वतःलाच विचारले की सर्वप्रथम मी धम्म उपदेश कुणाला देऊ। त्यांना अलार कालम यांची आठवण झाली। बुद्धांच्या मते ते विद्वान, शहाणे, बुद्धिमान व बराच शुद्धचरणी होते। त्यांनाच मी प्रथम धम्म उपदेश दिला तर काय हरकत आहे। परंतु अलार कालम यांचा मृत्यू झाल्याचा त्यांना सांगण्यात आले। नंतर त्यांनी उद्दक रामपुत्ताला आपला धम्मोपदेश करण्याचा विचार केला, परंतु तेही मृत्यू पावले होते। त्यानंतर त्यांनी आपल्या जुन्या 5 सोबत्यांना धम्मदीक्षा देण्याचा विचार केला। निरंजना नदीच्या काठी त्यांनी उग्र तपश्चर्या चालविली असताना ते त्यांच्या बरोबर होते आणि त्यांनी तपश्चर्येचा त्याग केल्यामुळे रागावून ते त्यांना सोडून गेले होते। ते स्वतःशीच म्हणाले, त्यांनी माझ्यासाठी पुष्कळ केले, त्यांनी माझी सेवा केली, त्यांनी माझी पुष्कळ काळजी घेतली, मग मी त्यांनाच माझ्या धम्माचा उपदेश प्रथम दिला तर काय हरकत आहे। त्यांनी त्यांच्या ठाव ठिकाण्याची चौकशी केली, तेव्हा त्यांना समजले की ते सारनाथला इसिपतनच्या मृगदाय वनात राहत आहेत। तेव्हा ते त्यांच्या शोधार्थ तिकडे निघाले। त्या 5 परिव्राजकांना जेव्हा बुद्ध येत असल्याचे समजले आणि जेव्हा त्यांनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांचे स्वागत करायचे नाही असे त्यांनी ठरविले। त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, मित्रांनो, हा श्रमण गौतम येत आहे। तपश्चर्येचा मार्ग सोडून देऊन हा समृद्धीच्या आणि चैनीच्या जीवनाकडे वळाला होता। त्यांनी पाप केले आहे म्हणून गौतमाचे स्वागत करायचे नाही, त्याला मान देण्यासाठी उभे राहायचे नाही किंवा त्याचे भिक्षापात्र आणि चिवर आपण आपल्या हाती घ्यायचे नाही। आपण त्याच्यासाठी फक्त एक आसन आपल्या बाजूला लावून ठेवूया। त्याची इच्छा असली तर तो त्या आसनावर बसेल। सर्वांनी हे मान्य केले। परंतु बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ आले तेव्हा ते 5 परिव्राजक आपल्या निश्चयानुसार वागू शकले नाहीत। बुद्धांच्या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की ते आपल्या जागेवर उठून उभे राहिले। एकाने त्यांचे पात्र घेतले, एकाने त्यांचे चिवर सांभाळले, एकाने त्यांच्यासाठी आसन तयार केले आणि एकाने त्यांचे पाय धुण्यासाठी पाणी आणले। खरोखर हे एका अप्रिय अतिथीचे असाधारण स्वागत होते। अशा प्रकारे जे त्यांचा उपहास करणार होते ते त्यांची पूजा करू लागले। अशा प्रकारे आज आपण पाहिले भगवान बुद्धांचे सारनाथ येथे आगमन कसे झाले ते, आणि उद्या आपण पाहूया बुद्धांचे पहिले प्रवचन। धम्मपठनाला आणि बुद्धवंदनेला आपण समाप्त करूया।
सब्बपापस्य अकरणं कुशलस्य उपसम्पदा सचित्तपर्योदपनम् एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमिच नथावथा धम्मधरो यावता भूभासति योचपम्पि सुतवान् धम्मकायेन पश्यति सवे धम्मधरो यो धम्मनप्पमजति नत्थि मे शरणम् आयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् नत्थि मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् नत्थि मे शरणम् आयं सङ्घो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय नमो भीमाय साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि।